नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कर्मवीर पतसंस्थेने ठेवीदारांच्या हिताच्या ठेव योजना आणून कर्जदारांना त्यांच्या गरजेच्या वेळी कर्जपुरवठा करून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सभासदांच्या या विश्वासाच्या बळावर संस्थेने नुकताच 1300 कोटी रुपयांचा ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. यातून सभासदांच्या संस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमॅन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांनी आज माध्यमांना दिली. सभासद ठेवीदारांच्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून धन्यवाद दिले. ठेवीदारांच्या आर्थिक उन्नतीचा विचार करून संस्थेने ठेवीदारांसाठी विविध ठेव योजना जाहीर केल्या आणि त्यास ठेवीदारांचा उदंड प्रतिसाद लाभला. मागील 3 महिन्यात संस्थेच्या ठेवीत अतिशय समाधानकारक वाढ नोंदवण्यात आली. तसेच माफक दराच्या कर्ज योजनांमधून संस्था सभासदांना हातभार लावत आहे. नजीकच्या काळात संस्था 2000 कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. संस्थेच्या ठेवी ₹56 कोटी वाढल्या. कर्जामध्ये 54 कोटींची वाढ झाली. भाग भांडवल ₹14 कोटींनी वाढले. स्वनिधीमध्ये ₹22 कोटींनी वाढ झाली आहे. सभासद संख्या 1700ने वाढली आहे. अशी संस्थेने अनेक बाबींमध्ये समाधानकारक प्रगती केली आहे. मार्च 2026 अखेरपर्यंत यामध्ये अजून चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने सर्व संचालक आणि सेवक चांगले प्रयत्न करत आहेत. सभासदांना बचतीची सवय लावून त्यांना स्वयंपूर्ण बनवणे, गरजूंना कर्ज देऊन त्यांना सक्षम करणे या मध्यवर्ती भूमिकेतून संस्था कार्य करीत आहे. सभासदांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत असे आवाहन करत संस्था सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आहे. त्यामुळे पतसंस्थेवरील सभासदांचा विश्वास वृद्धिंगत झालेला आहे असे मत व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट SP मगदूम यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट SP मगदूम, संचालक डॉक्टर रावसाहेब जिनगोंडा पाटील, डॉक्टर अशोक अण्णा सकळे, डॉक्टर रमेश वसंतराव डबू, श्री OK चौगुले, श्री वसंतराव धुळपांना नवले, डॉक्टर SP पाटील, डॉक्टर चैतन अप्पासाहेब पाटील, संचालिका सौ चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे, श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह संस्थेचे सेवक उपस्थित होते.